नांदेड येथे भव्य जलतरण स्पर्धा व रक्तदान शिबिर संपन्न। नांदेड शहरातील एन्जॉय स्विमिंग ग्रुप नांदेडच्या वतीने कैलासवासी शांताराम सगणे जलतरणिका नांदेड येथे दिनांक 16 जून 2024 वार रविवार रोजी 29व्या भव्य जलतरण स्पर्धा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। मागील 28 वर्षांपासून जलतरण क्षेत्रातील एन्जॉय स्विमिंग ग्रुप ही संस्था अशा स्पर्धांचे व रक्तदान शिबिरांचे आयोजन दरवर्षी करीत असते। या भव्य अशा जलतरण स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू सहभागी झाले होते। त्याबरोबरच येथील रक्तदान शिबिराला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। यावेळी नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले। तसेच विजेत्या व सहभागी खेळाडूंना यावेळी ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एन्जॉय स्विमिंग ग्रुप नांदेडच्या वतीने यावेळी अथक परिश्रम घेण्यात आले। एन्जॉय स्विमिंग ग्रुप नांदेड तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा जलतरणपटूंसाठी स्विमिंग कॉम्पिटिशन त्याचप्रमाणे रक्तदान शिबिराचं आयोजन आज रविवारी 16 जून 2024 रोजी नांदेड येथील कैलासवासी शांताराम सगणे या जलतरणिकेमध्ये आयोजित करण्यात आलं होतं। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बालाजीराव कल्याणकर, त्याचप्रमाणे नांदेड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष CA प्रवीण पाटील व नांदेड एज्युकेशन सोसायटी कार्यकारिणी सदस्य श्री नवनिहाल सिंग जागीरदार हे उपस्थित होते। अत्यंत आनंदाची बाब म्हणजे नांदेड येथील जलतरणपटूंनी या स्पर्धेमध्ये फारच उत्साहाने त्यांनी भाग घेतला। दरवर्षीप्रमाणे यावर्षी रक्तदान शिबिराचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं आणि अनेक रक्तदात्यांनी इथे रक्तदान करून एक आपलं राष्ट्रीय कर्तव्य त्यांनी पार पाडलं। खरोखरच नांदेड येथील जलतरणपटूंचा जे उत्साह आम्ही बघतो, मागील 29 वर्षापासून एन्जॉय स्विमिंग ग्रुप नांदेड या स्पर्धा आयोजित करत आहेत। आमचे सचिव महोदय ॲडव्होकेट दिलीप ठाकूर, त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष जयप्रकाशजी मुंदडा, कोषाध्यक्ष गंगाधर बडवणे व इतर आमच्या एन्जॉय स्विमिंग ग्रुपचे सर्व सदस्य अत्यंत परिश्रम घेऊन ही स्पर्धा ते आयोजित करत असतात। आज आपण बघतो क्रीडा क्षेत्रामध्ये बरंच काही असं वाव आहे, फक्त जे क्रीडाप्रेमी आहे त्यांना प्रोत्साहन देण्याचं कार्य आपण सामाजिक कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे आणि नांदेडचं नाव हे राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर उंचावण्यासाठी अशा क्रीडाप्रेमींना आपण जेव्हा प्रोत्साहन देतो, आपल्या नांदेडचंच नाव हे उंचावल्या जाते। मी आपल्या सगळ्या पत्रकारांचा सुद्धा मीडियाचा सुद्धा आभार व्यक्त करतो। त्यांनी वेळोवेळी या स्पर्धेचं म्हणजे जाहिरात देऊन आणि प्रसिद्धी देऊन लोकांना ही माहिती दिली व बऱ्याच जलतरणपटूंनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला। आपल्या सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन। 25-30 सालों से ये स्पर्धा दी जाती है और हमको फक्र है एन्जॉय स्विमिंग ग्रुप के सभी लोगों को कि हम लोगों ने 2 साल के बच्चे से लेकर 80 साल के बूढ़े आदमी तक भी सबको भी अभी ये इसका शिक्षण दिया है, ये प्रतिस्पर्धाएं ली है, उनमें इसके लिए उत्साह बढ़ा है। तो ये हमारे ग्रुप का जो कार्यक्रम है, जो सामाजिक जवाबदारी हमारे ऊपर है, वो हम पूरी कर रहे हैं। मैं एन्जॉय स्विमिंग ग्रुप को और आप सभी लोगों को जो भी लोग इसमें इन्वॉल्व है उन सबका बहुत बहुत तहे दिल से धन्यवाद करता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी शेखर भावसार, मास्टर ॲक्वेटिक असोसिएशनचा महाराष्ट्राचा सेक्रेटरी आहे। त्यावेळेस एन्जॉय स्विमिंग ग्रुप तर्फे इथे स्पर्धा घेण्यात आलेल्या आहे आणि ह्या स्पर्धा भव्य प्रमाणात घेण्यात आल्या, ज्याच्यामध्ये 6 वर्षापासून तर 80-85 वर्षापर्यंतचे याने स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे। आणि यावेळेस यांनी म्हणजे प्रत्येक वेळेस ब्लड कॅम्प घेतात, ब्लड डोनेशन कॅम्प घेतात, त्यामध्ये पण चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळालेला आहे आणि अशाच स्पर्धा त्यांनी नेहमी घेत राहावं अशी शुभेच्छा। ही स्पर्धा हे 29 वर्षापासून आयोजित केलेली आहे आणि नेहमी प्रत्येक वर्षी आयोजित केलेल्या असतात। ह्यावेळेस खास प्रमुख आकर्षण म्हणजे बालश्री कल्याणकर साहेब आले होते आणि त्यांनी पण यावेळेस आम्हाला चांगलंच मार्गदर्शन केलं आणि ज्या काही स्विमिंग पूलच्या काही त्रुटी होत्या त्या त्यांनी करण्याच्या पूर्ण आम्ही करू म्हणून त्यांनी सांगितलं आहे। आज एन्जॉय ग्रुप तर्फे इथं जिल्हा लेवलवर स्विमिंग कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आलेल्या होत्या। वयोगट 10 वर्षापासून ते 80 वर्षापर्यंत
मुले मुली आणि वरिष्ठ नागरिकांनी सहभागी घेतलेला होता आणि ह्याच्यात जवळपास लहान मुलांसाठी 50 मीटर फ्री आणि 200 IM अशा स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. तर वरिष्ठ गटासाठी 50 मीटर फ्रीच्या स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या आणि ह्याच्यात जवळपास 100च्या वर स्पर्धक आज सहभागी झालेले होते आणि प्रत्येक गटातून आपण 1 ते 3 असे क्रमांक काढलेले आहेत. हे एन्जॉय ग्रुप तर्फे हा दरवर्षी होणारा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे रक्तदान शिबिर या निमित्ताने आयोजित करण्यात आलेलं होतं स्विमिंगच्या कॉम्पिटिशन. त्यातही भरपूर असा प्रतिसाद या ठिकाणी लाभलेला आपल्याला आहे. जे काही आज स्पर्धक सहभागी झालेले होते वयोवर्ष जवळपास 6 वर्षापासून एक मुलगी सहभागी झाली होती आणि 80 वर्षापर्यंत वयोवृद्ध या सहभागी झाले होत्या. प्रत्येक जणांनी इथं जोमाने स्विमिंग केलेली आहे आणि जवळपास रेकॉर्डच्या आपले स्वतःचे रेकॉर्ड सुद्धा त्यांनी या ठिकाणी मोडलेले आहेत. तर त्यांना भविष्यासाठी माझ्याकडून भरघोस अशा शुभेच्छा. भविष्यात त्यांनी अशीच प्रगती करत राहावं.